my dear friends. मी मिसेस अश्विनी काळे, सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट अँड EFT ट्रेनर प्रॅक्टिसिंग नॅचरोपॅथी. आज आपण डिप्रेशन म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. डिप्रेशन हा शब्द आपण सध्याच्या काळात अनेकदा ऐकतो. डिप्रेशन हा मूड डिसऑर्डर प्रकारात मोडतो. व्यक्तीचं उदास असणं, चिडचिड करणं, एकटं राहणं हे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये असल्याचं लक्षण आहे. भारतासारख्या देशात डिप्रेशन ही गोष्ट नॉर्मल झाली आहे. भारतातील अनेक तरुणांमध्ये डिप्रेशन हे आढळून येते. सुशांत सिंह राजपूत, प्रत्युषा बॅनर्जी, दिशा सॅलियन आणि तनिषा शर्मा यांच्या आत्महत्येमागे देखील नैराश्य हे कारण होते. हे व्यक्ती प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे डिप्रेशन हे आहे हे आपल्याला माहिती झाले. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक अशा समस्यांमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत अपेक्षा, ताणतणाव, अपयश आणि विश्वासघात, धोका, अपमानकारक परिस्थिती यांमुळे मनाला निराशा येते. ही निराशा मनात सुईच्या टोकाप्रमाणे टोचत असते. ही निराशा एवढी असते की आत्महत्येसारखे देखील मनामध्ये विचार येऊ लागतात. अशा वेळेस डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीकडून आधार, सहानुभूती, समजून घेणे आणि मदतीची अपेक्षा ठेवत असते. पण अशा वेळेस घरातले लोक त्यांना समजून घेण्यात मागे पडतात. त्यामुळे त्यांना आलेले नैराश्य आणि त्याच्यामुळे आलेली आत्महत्येची भावना ही खूप तीव्र बनत जाते. मनाला आजार होतात हे स्वतःला आणि सभोवतालच्या लोकांना समजत नसल्यामुळे व्यक्ती आळस, तणाव, दुःख, नकारात्मकता, अपयश यामध्ये अनेक दिवस जीवन जगतो. यामुळे व्यक्ती स्वतःला असहाय्य, कमजोर, दोषी, दुर्भाग्यशाली समजायला लागतो. माझ्याकडून आता काही शक्य नाही, मी काहीच काम करू शकत नाही असे विचार तो पुन्हा पुन्हा मनामध्ये करू लागतो. डिप्रेशन हा मनाला लागलेला आजार आहे. यावर योग्य ट्रीटमेंट केली, काउन्सिलिंग केलं तर तो बरा होऊ शकतो. या व्हिडिओमधून आपण डिप्रेशन म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेतलं. माझ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला डिप्रेशनची लक्षणे कोणती, त्याची कारणे कोणती आणि त्याच्यावर मात कशी करायची हे जाणून घेऊयात. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.